स्मारकाचं अशी दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं. आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळे. आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कोणी आणू नका. छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा. शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या रयतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, 18 पगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका. तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला. मग तो कोणताही पक्ष असू द्या, तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे बघा, महापुरुष कुठलेही असू द्या, अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला कामा नाही. तो सुटलाच नाही पाहिजे. 4 दिवस आत टाकला, 5व्या दिवशी बाहेर आला, हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा, नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार. हे खरं तर अपघात म्हटलं जातं, मात्र ज्या पद्धतीचं काम होतं, अनेक लोकांनी संभाजीराजेंनी पत्र लिहिलेलं होतं निकृष्ट दर्जाचं काम आहे, त्याला अपघात म्हणायचं आहे का? इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण कसं म्हणायचं, दुर्घटना कशी म्हणायची त्याला? हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात ना, हे इतके हरामखोर लोक आहेत. यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही. महापुरुषांचे कामं कळत नाहीत, मंदिरांचे कळत नाहीत, यांना कशाचेच कळत नाहीत. फक्त खायला काय मिळतं आहे ना एवढं त्यांना पाहिजे. म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत. आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनते. देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली घडलेल्या घटनेसंदर्भात. नाही, आता याच्या अगोदरही 8-15 ते घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते. त्यावेळेस उद्घाटक का करून गेले. हे बघा, मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो. चुकला की मी सोडत नाही त्याला, मग तो कोणी असो. अरे उद्घाटन करून जाणाराचा काय दोष? इथं काम करणाराच नीट नाही. घटना तर घडली, आता माफी मागितली का नाही मागितली काय, आमची मानहानी व्हायची, आमचं जेवढं भावना दुखवायचे ते दुखवलेले आहेत. तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असता ते दर्जेदार होतं आहे की नाही होतं आहे का, ते अगोदर ठेवलं नाही. आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली, तेव्हा मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही. मात्र तो माणूस मध्ये गेला पाहिजे.